दादा. मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तमाव भरणे, कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांत काटे, माजी चेअरमन पृथ्वीराजजी जाचक, ज्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ते आमचे गुणवडीचे विश्वनाथ बुवा गावडे, शिवाजीराव निंबाळकर, अमोल पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं उपस्थित असणारे सर्व विद्यमान संचालक बोर्ड, माजी चेअरमन सोमेश्वरचे राजवर्धन शिंदे, बँकेचे पीडीसीसीचे संचालक संभाजी होळकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, भूविकास बँकेचे माजी चेअरमन मुरलीकाका निंबाळकर, संजयराव निंबाळकर, बाळासाहेब पाटील, विठ्ठलराव निंबाळकर, बाळासाहेब कोळेकर, तुकाराम काळे, तेजसिंह पाटील, हनुमंतराव कोकाटे, सणसरचे सरपंच यशवंतराव पाटील, बाळासाहेब जाचक, विठ्ठलराव जाचक, संजयराव कोकरे, शहाजीराव शिंदे, ॲडव्होकेट हेमंतराव नरुटे, शिवाजी काळे, ॲडव्होकेट शरद जामदार, ॲडव्होकेट संभाजीराव काटे, रामचंद्र निंबाळकर, पार्थ निंबाळकर, अनेक सहकारी या सभेच्या निमित्तानं उपस्थित आहे. सर्वच राजकीय पक्षांचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय वडीलधारी नेते, तरुण सहकारी, त्याचबरोबर आपले सभासद, आपले कामगार, आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे हितचिंतक, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला आज श्रीराम नवमीचा पवित्र दिवस आहे आणि श्रीराम नवमीच्या मी आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने रामराज्य आपल्या महाराष्ट्रामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात यावं अशा प्रकारचे एक अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या आधी पृथ्वीराज बापूंनी आणि दत्ता मामांनी काही मतं मांडली. कदाचित तुम्हाला देखील अनेकांना आपले आपले विचार मांडायचे असतील. एक गोष्ट खरी आहे की छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 10 वर्षांनी निवडणूक लागलेली आहे. मागे देखील मला आठवतंय, मी 1984 साली, माझं त्यावेळेस लग्न देखील झालेलं नव्हतं आणि मी त्यावेळेस सोनगाव गटातनं मी, दत्तू पाटील आणि चोपडे भाऊ आज आपल्यात हयात नाही आहेत, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, परंतु आम्ही तिघं त्या गटातनं निवडून आलेलो होतो. मी तसा नौखा होतो, मला काही जास्त कारखान्याचा अनुभव नव्हता, पण आपल्या बापदाद्यांनी, आपल्या वडीलधाऱ्यांनी फार कष्ट करून, फार हिमतीनं, अतिशय त्या काळातली परिस्थिती अनेकांची गरिबीची असताना काही सोनं नाणं मोडून शेअर घेण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला आणि जसं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा केला आणि त्याच्यातून नंतर राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी साखर कारखानदारी सुरू व्हायला लागली. अनेक आर्थिक संपन्नता त्या निमित्तानं लोकांच्या मध्ये आली. सुरुवातीचे काही सभासद आता बरेचसे आहेत नाही, कारण तो काळ 60 वर्षापूर्वीचा होता. काही हयात असतील, पण त्यांना मी त्यांच्या निश्चितपणे एक त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या काळामध्ये आणि आज आपल्यात हयात नसणाऱ्या सर्वच मान्यवरांनी दूरची दृष्टी दाखवली म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. नेहमीच्या निवडणुका माझ्यासारख्या तर कार्यकर्ता, माझा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा माझा संबंध 41 वर्ष झाली. मी येताना गाडीतनं विचार करत होतो की 41 वर्षापूर्वी ह्या भागातल्या लोकांनी मला
संधी दिली त्यावेळेस 16 गावचं कार्यक्षेत्र, आता 53 गाव झालं, पण 16 गावचं कार्यक्षेत्र मेजॉरिटी माझा इंदापूर तालुका, काही माझा बारामती तालुका, आणि त्याच्यातनं निरा डावा कालव्याच्या पाण्याच्या जोरावर इथल्या माझ्या शेतकऱ्यांनी पहिला ते गुळ काढायचे, परंतु गुळाच्या नंतर ते साखरेकडे वळाले आणि तो ऊस इकडे यायला लागला. त्यातनं छत्रपती शिक्षण संस्था नावारूपाला आली, वेगवेगळ्या हायस्कूल्स आपण काढली, आपल्या वडीलधाऱ्यांनी काढली. आणि आज जर मागं वळून बघितलं तर त्यावेळेसच्या स्वर्गीय साहेबराव अण्णा असतील, स्वर्गीय माणिकराव दादा असतील, राजाभाऊ उंडे असतील, अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील की त्यांनी काळामध्ये सुरुवातीच्या बोर्डामध्ये निंबाळकर असतील, खूप जण त्या बोर्डामध्ये होते, गावडे होते, पाटील होते आपल्या लासुर्ण्याचे. अशा प्रत्येकाच्या भागाभागातनं एक कणखर नेते आमचे आजोबा गोविंदराव पवार होते. हे सगळेजण त्या बोर्डात होते. मी आपल्या संचालक होतो त्यावेळेस बघायचो, चेअरमनच्या पाठीमागं जो फोटो लावलेला आहे त्याच्यात तो जुना फोटो तिथं पाहायला मिळतो. आणि आज जर मागं वळून बघितलं तर मनाला वेदना होतात, मन त्या ठिकाणी खिन्न होतं. आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्यस्तरावर कामाची संधी मिळालेली आहे. आता छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हणल्यानंतर मला आठवत आहे कधी 3 पॅनल व्हायची, कधी 2 पॅनल व्हायची, आणि निवडणुका नेहमी चुरशीच्या व्हायच्या. मित्रांनो, सभासदांनो, तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आपण सभासदांनी, जसं तुम्ही पण आहात, मी पण आहे, आज सभासद 22,782 पात्र सभासद आहे, 324 ब वर्गाचे सभासद आहे आणि 53 गावातनं येतात. पण आजूबाजूला जर बघितलं राज्यामध्ये तर ऊसाची सहकारी साखर कारखानदारी ही अतिशय अडचणीत चाललेली आहे. काही ठराविक कारखाने उत्तम आहेत, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, तिकडं गाडग्यांचा कारखाना, कागलचा कारखाना, सारे पाटलांचा म्हणजे आता त्यांचे गणपतराव पाटील, त्यांचे चिरंजीव तो कारखाना, दत्त शिरोळ तो कारखाना असेल, कल्लाप्पा दादा आव्हाड यांचा. परवाच मी तिथं एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मला पहिल्यापासून सुरुवात माझी राजकीय जीवनाला, सामाजिक जीवनाला साखर कारखान्यातनं झालेली असल्यामुळं मला थोडंसं 4 ठिकाणी गेल्यावर चौकशी करण्याची सवय. परंतु आपल्या पुणे जिल्ह्यात बोलायचं तर झालं तर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चांगला चाललेला आहे दिलीपराव वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली. पण बाकीचे कारखाने, मी कोणाची टीका टिप्पणी करत नाही, आपण घरात बसलेलो आहे. आपला सगळ्यांचा प्रपंच त्या साखर कारखान्यावर आहे. उद्याच्याला मी नेहमी महाराष्ट्रात सांगतो की बाबांनो, खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्यामध्ये लोक थोडेसे वेगळ्या विचाराचे निवडून गेले तर विकास कामावर परिणाम होतो. पण तुमच्या माझं आर्थिक नाडी जशाशी जोडली गेलेली आहे, तो साखर कारखाना असेल, तो तुमचा माझा दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ असेल, ह्या संस्था ह्या डायरेक्ट विशेषतः दूध संघाची आणि आपल्या साखर कारखाना हा तिथं योग्य पद्धतीनं मॅनेजमेंट झाली नाही तर त्याची जबरदस्त किंमत सभासदांना मोजावी लागते. आणि नेमकं ते ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये घडले. मागं माननीय स्वर्गीय घोलपसाहेबांच्या नेतृत्वाखाली 84ला विश्वनाथ बुवा गावडे, पोपटराव निंबाळकर, विठ्ठलराव निंबाळकर, शिवाजीराव गोविंदराव पाटील अशा अनेक जण
आमचे पंढरात आबा काटे, आमचे भरणे भाऊ, असे अनेक जण आम्ही लोक निवडून आलेलो होतो. मी नव्हतो होतो, तात्याराम बापू शिंदे, खूप जणांची नावं घेता येतील. परंतु त्या काळामध्ये घोलपसाहेबांची कामाची पद्धत मी भवानीनगरच्या सभासदांना सांगण्याचं कारण नाही. ते त्यांचा शेती उत्तम करायचे, ते त्यांच्या संस्था उत्तम चालवायचे, ते बँकेचे अनेक वर्ष तुमचे प्रतिनिधी होते, तिथंही त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं. बँकेचे चेअरमन पण ते झाले. ज्यावेळेस तुम्ही आमदार केलं त्यावेळेस आमदारकी पण त्यांनी चांगली भूषवली. साखर कारखान्यामध्ये देखील माझ्या माहितीप्रमाणे 11 वर्ष त्यांनी चेअरमनशिप, कमी जास्त असेल पण बरेच वर्ष चेअरमनशिप त्यांनी केली. तेही त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं. आणि एकंदरीतच साहेबराव अण्णा असतील, माणिकराव दादा असतील, आप्पासाहेब पवार असतील, अशा अनेक मान्यवरांची नावं त्याच्यामध्ये घेता येतील की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये, घोलपसाहेब असतील, नंतर पृथ्वीराज बाप्पू असतील, दत्तामामा असेल, अशा अनेकांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला भाव महाराष्ट्रामध्ये विचार करता बरा मिळत होता, चांगला मिळत होता. पण यावेळेस जर विचार केला तर यंदाचंच वर्ष घ्या, महाराष्ट्रामध्ये यंदा फार कमी ऊस होता. साखर कारखाने अतिशय कमी काळ चालले, त्याचा फटका सगळ्यांनाच बसला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेबांनी एक ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी टू इथेनॉल, सी हेवी टू इथेनॉल अशी पॉलिसी आणली. सी हेवी टू इथेनॉल जुनी पॉलिसी. आणि परकीय चलन वाचवण्याच्या करता आज तुम्ही बघा, ज्यांना जरा जगाची माहिती घेण्याची सवय, ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांनी काय परिस्थिती केली, किती टॅक्स लावले, जगामध्ये शेअर मार्केट कसं ढासळलेलं आहे, त्या खोलात जात नाही पण ते घडलंय. आणि हे होत असताना आपल्याला इतकं प्रचंड इंधन लागतं, डिझेल, पेट्रोल, हे तिकडनं आपण आयात करतो कच्चा तेल, आणि इथं त्या ठिकाणी पक्क करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. त्याकरता ते इथेनॉल प्लांट काढले. आपल्या इथं मला आठवतोय तो काळ घोलपसाहेबांचा की डिस्लरी करायची का नाही, एवढा जागृत सभासद आपला, आणि त्याच्यावर मतदान झालं. परंतु अजूनपर्यंत आपण डिस्लरी केली नाही. बाकीचे पुढे गेले. माझ्याकडे एक्साईज आहे. एक्साईज म्हणजे उत्पादन शुल्क. माझ्या हातामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी, एकनाथराव आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, माझ्याकडे एक्साईजचं डिपार्टमेंट असल्यावर डिस्लरी कुणाची मंजूर करायची, कॅपॅसिटी कुणाची वाढवायची, काय परवानगी कुणाला द्यायची, हे माझ्याकडे येतं. सुदैवाने सहकार खातं मी मागच्या वेळेस माझ्या राष्ट्रवादीकडे घेतलं होतं, ह्याही वेळेस आमचे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटलांच्याकडे. आपला साखर कारखान्याचा संबंध 3-4 डिपार्टमेंटशी येतो. एक तर राज्य सरकार. आज राज्य सरकार 5 वर्षाच्या करता स्थिर आलेलं आहे. 238 आमदार आमचे महायुतीचे आहेत, आणि त्याच्यामुळं तिथं कुठेही धक्का लागायचं काही कारण नाही. केंद्रात मोदी साहेबांचं सरकार मजबूत आहे, त्याच्यामध्ये सहकार खातं काढलेलं आहे. अमित शहा साहेबांच्या मुळं आपलं काही हजार कोटीचं इन्कम टॅक्स जी टांगती तलवार होती, मी म्हणणाऱ्यांना काढता आली नाही. अमित शहा साहेबांनी ती कायमची डोक्यावरची तलवार आपली दूर केली. मित्रांनो, आपल्याला पण इन्कम टॅक्स बसत होता. अशा पद्धतीनं आपल्याला इन्कम टॅक्स बसला असता, तो स्थगित व्हायचा, काढून टाकला नव्हता. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमितभाईंनी काढून टाकला. फायनान्सला सांगितलं, त्याच्यातनं 10,000 कोटीपेक्षा जास्त फायदा माझ्या शेतकऱ्यांचा भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या झाला. त्याच्यातले बहुसंख्य शेतकरी माझ्या महाराष्ट्रातले आहेत, आपल्या महाराष्ट्रातले आहेत. आणि इथं पुढं FRPच्या पेक्षा जास्त दर देत असला तर त्यालाही इन्कम टॅक्स लागणार नाही. फक्त तुम्ही साखर आयुक्ताला तुमची बॅलन्स शीट दाखवायची आणि त्यांना विचारायचं की लोन काढून यांनी भाव काढला नाही ना,
कारण काही साखर कारखाने इलेक्शन जवळ आलं की लोन काढतात, पतसंस्था काढतात, कामगारांची सोसायटी असेल ती काढतात, आणखीन कुठं कुठं काय ओळखीचं असेल ते काढतात. व्याजाचा विचार करत नाही. कुणाचं 12% 14% व्याज असतं, पण तसं काढून भाव देतात. त्याच्यातनं पण तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले अनेक कारखाने अडचणीत आले, अनेक कारखाने डबघाईला आले. मित्रांनो, आता 200च्या वर कारखाने आहेत. 100 कारखाने खासगी आहेत आणि 100 कारखाने सहकारी राहिलेत. अजूनही काही सहकारी साखर कारखाने आचके देत आहेत. सलाईन लावलंय, सलाईन काढलं की संपलं. ती अवस्था आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची झालेली आहे. म्हणून मी समजून सांगायला आलोय, माझा पण माझ्या परिवाराचा 4,000 मेट्रिक टन ऊस जातो. मी पण यंदा 28 लाख रुपये कमी घेतलेले आहेत. 728. माळेगाव आणि सोमेश्वरचा भाव हा किती आहे? 500, 600, 700 रुपये फरक. मी कितीदा तरी बोलून दाखवायचो. माझा व्याप वाढलेला आहे. नाहीतर मी बोर्डात असतो ना, सुतासारखंच सरळ केलं असतं एकेकाला, पण मला तेवढा वेळ नाहीये. मी आज तुमच्या राज्याचा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. तो सादर करताना 1.5 महिना मी बारामतीला येऊ शकलो नाही, कारण ज्या पद्धतीनं एकंदरीत परिस्थिती आमच्या समोर आली ती पुन्हा पूर्वपदावर आणायची, आर्थिक शिस्त लावायची. देवेंद्रजींचं मनापासून तिथं साथ आहे. एकनाथराव सहकार्य करतायत, कारण आज एक उत्तम राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. आणि असं असताना आपल्या भागातल्या संस्था, मागच्या वेळेस आम्हीच घसे कोरडे केले, द्या निवडून, भाव चांगला देऊ, द्या निवडून, चांगल्या पद्धतीनं नोकर भरती करू. काय झालं 10 वर्षात? त्या नोकर भरतीचं तर वज वाटोळ करून टाकलं. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टर झाला, अरे भरताना नीट भरा ना. त्याच्यामध्ये असं कुठं असतं का महाराष्ट्रात? मी तर बघितलं नाही. आता आम्ही पण विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कॅबिनेटला निर्णय घेतला की इथून पुढं महाराष्ट्रात एकही साखर कारखाना सहकारी तत्वावरचा कारखाना द्यायचा नाही. आम्ही विलासरावांना म्हटलं असं करू नका. ते म्हणले आता जेवढी साखर पाहिजे तेवढी झाली, ज्याला काढायचं त्यांनी खाजगी काढा. आणि तेव्हापासून खाजगी कारखान्याचं पेव फुटलं. आणि ते खाजगी कारखाने काढत असताना त्यांना स्वतःचा इतका अधिकार असतो, इथं काही खरेदी करायची साखर आयुक्ताला विचारा, सहकार विभागाची परवानगी घ्या, ते बोर्डाची संपूर्ण परवानगी घ्या, अमुक करा तमुक करा. तसं खाजगीमध्ये होत नाही. खाजगीमध्ये ते ठरवतील ते मान्य करत, म्हणजे मान्यच असतं. ह्यामध्ये एकंदरीतच या 10 वर्षात मला वाटतं पहिल्यांदा अविनाश गोलप मुख्य होते ना चेअरमन, नाही पहिलं हे पॅनल निवडून आलेला कोण होतं? आम्ही मागं होता का? अरे होता ना 7-8ला. ओके. त्यावेळेस बाळासाहेब चेअरमन केलं, गोलप साहेबांचे चिरंजीव म्हणून. त्यावेळेस नंतर मला म्हणले की दादा काही मला जमत नाही, तुम्ही मला मोकळं करा. मग आम्ही प्रदीप निंबाळकरांना केलं. काय झालं कुणास ठाऊक, एक आपला चांगला सहकारी स्वतःलाच जीवन संपून आपल्यातनं निघून त्या ठिकाणी गेला. नंतर प्रशांत काटेंना त्या ठिकाणी केलं. असे वेगवेगळे चेअरमन केले. पण ज्या पद्धतीनं आजही कारखान्याला आपल्या 173 कोटी रुपयाचा लॉस आहे. आज भांडवली कर्ज, मुदत कर्ज, मध्य मुदतीचं कर्ज SDFचं 27 कोटी आहे. मध्य मुदतीचं कर्ज वीज निर्मितीचं 11 कोटी आहे. आत्मनिर्भर कर्ज 4.25 कोटी आहे. बुलढाणा अर्बन बँक 4 कोटी आहे. आणि राज्य सहकारी बँकेच्या हमीवर अमित शाह साहेबांनी 128 कोटी रुपये आपल्याला कर्ज दिलं. ते का दिलं? ज्यावेळेस आमच्या लक्षात बोर्डानी चेअरमननी आणून दिलं की दादा
जर युनियन बँकेचे पैसे भरले नाही तर आपलं खातं सीज केलं जाईल. खातंच बंद करणार होते आपलं. मागं कधी बेसन डोस का कशाला घेतलं होतं कर्ज कुणाला माहिती, फेडलंच नाही. आणि ते वाढत 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 इतक्या कुठं गेलं की सांगताच येत नाही. शेवटी PDCC बँक पण होती, बुलढाणा त्या अर्बन बँकेकडनं 14.5% व्याजाने कर्ज काढलं, नाही तर कारखाना त्याच वेळेस बंद झाला असता. त्याच्यात वन टाइम सेटलमेंट केली. 128 कोटी मधले वन टाइम सेटलमेंट करताना 61 कोटी 63 लाख रुपये मध्ये सेटलमेंट झालं. बाकीचे मला वाटतं 61 कोटी रुपये माफ करण्यात आले. ते बँकेचे पैसे देऊन टाकले. त्याला सांगितलं बघ हे घे, नाही तर तुला दमडी मिळत नाही. मग त्यांनी कमी केलं ते व्याज सगळं. आणि त्या पद्धतीने हीच बँक इथं आपल्या बॉर्डरला येते. बुलढाणा बँकेच्या चेअरमनला सांगितलं ते पण तुम्ही तुमचं संपून टाका. असं केलं. त्याच्यामुळं 128 कोटी रुपये 173 कोटी रुपये आपल्यावर कर्ज आहे, ते 128 घेतल्यामुळं. मित्रांनो, यंदा क्रशिंग इतकं कमी झालं आपलं, ते झालं 596 लाख. आजूबाजूच्या कारखान्यांनी घास एवढे मोठे केलेत की तालुक्यातल्या खाजगी कारखान्याचा घास झालाय 24,000 मेट्रिक टन पर डे आणि आपला आहे 7,800. एकाचा आहे 3,800 जुन्याचा, नव्याचा आहे 4,000. पलीकड पण तो कारखाना कल्लप्पा दादा आव्हाडांनी चालवायला घेतलाय श्रीराम. पलीकडं मीरा भीमा आणि तुमचा शंकरराव पाटील सहकार मर्ची, तोही कारखाना कधी तुम्हाला ऐकायला मिळालं की तो अमक्या अमक्याला चालवायला दिलाय तर आश्चर्य वाटून घेऊ नका. अशी तिथली पण अवस्था झाली. दौंड मधल्या भीमा पाटस कारखान्याची काय अवस्था झाली तुम्ही बघितलं. तेही निराणी का मिराणी असं कोणतरी आहे, त्याला चालवायला दिलाय. आणि तो देशात सगळ्यात जास्त गळीत करतो. त्याचं 1 लाख टनाच्या पुढं रोजचं गळीत आहे. कारखाने बरेच आहेत त्याचे, 1 लाख टनाच्या पुढं. आणि तो कर्नाटकचा एक साखर धंद्यातला किंवा ऊस धंद्यातला एक मोठी आसामी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांना आपल्या राहुलनी ते चालवायला दिलंय. आम्ही पण त्याच्यात मदत त्यांना केली. दुसरे कुठलेही कारखाने, संत तुकाराम पण फार काही चाललाय. ती पण निवडणूक मी एका पट्ट्याने फॉर्म भरला, त्याच्यामुळं बिनविरोध व्हायची राहिली. 21 जागा आणि 22 फॉर्म म्हणून निवडणूक होती. आणि ज्याला काढायला सांगायचं ते बेंगलोरलाच त्याला पळून द्यायला. अनुराध नाही, संत तुकाराम आत्ता चालूच आहे. माझं मतदान नाही झालं. नाही, अनुराज पण बोरकर साहेब वारले, MD होते जुन्नरला, विघ्नर सहकारी साखर कारखान्याला. कष्टाने कारखाना उभा केला, पण पुढच्या पिढीला तो चालवता येईना. तोही आता जवळपास बंद अवस्थेत आहे. कदाचित ते विक्रीला काढतील. मला वाटतं PDCC बँकेचं त्यांच्यावर लोन आहे. PDCC बँकेचं लोन आहे. आणि ही सगळी अवस्था, घोडगंगा ती बंद पडलाय, ती चालवण्याच्या करता आमचे प्रयत्न चाललेले आहेत. राजगड सहकारी साखर कारखाना अजून ती 1,800वरच राहिला, ते पण काही फार चांगला चाललेला नाहीये. ही आपल्या जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची अवस्था आहे. आणि असं असताना मी इलेक्शन लागल्यानंतर या काही कोरबाजी हे ते करून इतकं इलेक्शन पुढे गेलं की या पट्ट्यांना 5च्या ऐवजी 10 वर्ष मिळाली. कुठलं नशीब घेऊन जन्माला आली होती कोणाला माहिती. आता 10 वर्ष झाल्यावर माझं स्पष्ट मत आहे, तुम्हाला 10 वर्ष मिळाली, आता बास. आता 22,782 सभासद आहेत. 10 वर्षामध्ये राजेंद्र समाधान मानलं मिळालं बाबा. नाव लागलं, गावडेचं नाव लागलं. नारायणा कुठे नाव लागलं, बाळासाहेबा नाव लागलं. बास झालं. आता
माझं स्पष्ट मत आहे, आता तुमचा अधिकार आहे, पण माझं मत आहे यावेळेस चांगले त्या ठिकाणी चेहरे आपण घेऊ. तुमचेही चांगलेच आहेत, पण त्या बाबतीमध्ये ज्याचा राजकारणाशी संबंध नाही, धंदा म्हणून ते त्या ठिकाणी बघतील. त्या संदर्भामध्ये नोकर भरती करताना कुठेही पाहुणे रावळे, नाहीतर ही माझ्या जवळचं आहे त्याला लावा, त्याला काही काही तर न त्याला इथं येऊन सही करून निघा फिरत असतात, त्यांना कोणी बोलत पण नाही. आणि काही काही तर मला असं कळलं की त्यांचं वाहतुकीला ट्रॅक्टर आहे आणि त्या ड्रायव्हरनी सांगितलं ना, अहो डायरेक्टर आपला काय नंबर येईल ना लवकर, ती बाबा पांघरून घेऊनच येतोय मोटरसायकलवर. आणि त्याच्या आईला त्या आपल्या इथल्या वॉचमॅनला म्हणतोय डायरेक्टर ट्रॅक्टर सोड. अरे काय आम्ही डायरेक्टर नाही, आम्ही काही झक मारली काय बाकीच्या सभासदांनी, आणि त्याचा ट्रॅक्टर लगेच खाली होतोय. ही कुठली पद्धत? अहो ही पद्धत कधी छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर नव्हती. आर्थिक शिस्त होती. अहो आम्हाला घोलप साहेब म्हणायचे, विचारा बुवा साहेबांना, चहा देखील द्यायचे. म्हणले ठीक आहे चहा घ्या, जेवण तर कधी आम्हाला मिळालंच नाही कारखान्यावर, पण नका का मिळेना, घरी आम्हाला मिळत होतं. पण त्या पूर्वजांनी अहो चटणी भाकरी आणून तिथं झाडाखाली खाल्ली आणि कारखाना उभा केलाय. आपल्या इथं काय झालं, मी इतक्यादा प्रशांतला सांगायचो, प्रशांत अरे बरोबर नाही, सांग सगळ्यांना. दादा माझं ऐकतच नाही. कधी कधी मला द्यायचे एखाद्याचा राजीनामा घ्यावं आपण चेअरमन व्हावं. काय ऐकत नाही, कसं ऐकत नाही. ते टॉवर उभे करताना काय काय वस्तादांनी माझ्या रानात टॉवर येत होता, मी सर्व्हिसला आहे हो का, मी टॉवर उभा करून देतो, पण मी रिटायर झाल्यावर माझं पोरग तिथं लागलं पाहिजे, असला करार केलाय. दुनियेत असला करार दिसणार नाही. म्हणजे मी रिटायर झाल्यावर पुढं पोरग पुन्हा 25-30-40 वर्ष आहे, बाकीच्यांनी काय चुना लावून टोटो बोंबलावं का काय. मला हे मी हे का मी स्पष्ट बोलणार आहे, माझ्या माणूस चुकला तरी मी चुकीचा म्हणून म्हणतो, पण ही कुठली पद्धत? हे असं नसतं संस्था चालणार राहून हे सगळं संपून जाईल. पुढच्या पिढीला सांगावं लागेल हो का इथं काहीतरी असं छत्रपती शिवाजी सहकारी साखर कारखाना, पूर्वी नाव ते होतं. आम्हीच बोलत असताना बहुत तुम्हाला आठवत असेल त्यांना आदेश आले की शिवाजी नाव काढा, शिवाजी वापरायचं नाही, म्हणून आपण छत्रपती सहकारी साखर कारखाना केला. या सगळ्या गोष्टी सांगावं लागेल की असं काहीतरी कारखाना होता. आम्ही ते छत्रपती बाजार उघडला, मी चेअरमन होतो, तिथपर्यंत बरा चालला. मी राज्यमंत्री झालो, राजीनामा दिला, त्याची वाट लागली, ते बंदच पडला. नंतर काही लोक जे प्रमुख नेमले तेच तिथं जाऊन कुठं वेलदोडा घे खिशात घ्या, बदामाचं पाकिट घे खिशात घ्या. आता काय कपा, आता ते सेल्समन ते कुणाला म्हणावं, चेअरमन थांबा, खिशात चाललंय. म्हणजे गोड आता कुंपण खायला लागले तेव्हाच बघा. हे जे ते बंद पडलं. काय आपली शाळा आहे छत्रपती शिक्षण संस्था, काही नियमानी नाहीये, त्याच्यामध्ये बिंदू निभावली पाळली नाहीये. कोण हाय जवळचा हे चिटकवला आणि पुन्हा नंतर कितीतरी वर्ष झाली की त्याला करा परमनंट. आज काय पलीकडच्या शाळेची अवस्था आहे. अहो या शाळेमध्ये नीट करायचं म्हटलं तर 25 कोटी रुपये घालावे लागतील, तेव्हा ती शाळा नीट होईल. आणि 25 कोटी रुपये घालायचे तर तुमचे 300 रुपये टनाला कापावे लागतील. म्हणजे आधी 2800 भाव आणि 300 कापल्यावर तर 2500च. ही अवस्था आहे. त्याचाही बद्दल आपल्याला निर्णय घ्यावा लागेल शांत डोक्याने, कारण ती जुनी इमारत खराब झालेली आहे, ती चांगली बांधावी लागेल. आपलं इंग्लिश मीडियम आहे का नाही, तिथं कुणी येतच नाही, आणि त्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्याला इंग्लिशच येत नाही, असलं आपलं इंग्लिश मीडियम.
कारण बरेच जण माझ्या पिंपळीला येतात काय विद्या प्रतिष्ठानला किंवा आमचं ते बांधणवाडीचं पोद्दार आमच्या तानाजीराव गावड्यांचीच पूर्वीची जागा ते तिथं एवढ्या संस्था चांगल्या चालवता येतात. आज मी सकाळी 6ला मी शारदा प्रांगणात होतो. मी तिथं CBSEचं नगरपालिकेची वास्तू बांधतोय आता. त्यामध्ये आपल्याला भान ठेवून जे पुढची 5 वर्ष काढावी लागतील आणि ज्यांच्यावर आपण जबाबदारी देतील ते 5 वर्षात ते पूर्ण करू शकतील असा माझा दावा नाही. इतकं ते घाण झालंय. हे व्याज मुद्दल फेडत भाव द्यायचा आहे. खूप शिस्त लावावं लागणार आहे. खूप म्हणजे काही जर काढावे लागतील किंवा भुशावर पाठवावे लागतील. इतकी अवस्था वाईट आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी गोडाऊन बांधली. आपली तीच गोडाऊन त्या काळातली. तिथं आता नीट वाढायलाही जागा नाही. आजूबाजूला वेगवेगळ्या पद्धतीची अतिक्रमण होतात. कुठं काय होतात. अहो बाकीकडे माझ्या बारामतीतून बघा, माझ्या सगळ्या संस्थांचे पेट्रोल पंप एवढे सुंदर पेट्रोल पंप आहेत. तर त्याची आयला ही दळबदली कसलं पेट्रोल पंप. 4 झाडं नाही, पेवर नाही, काय नाही. आम्ही पेट्रोल भरायला डिझेल भरायला आलो तर वर काय नाही. त्या पंपाला तेवढं पत्र्याचं लावलंय. उन्हात आम्ही तसंच पंप. अरे असं कुठं जा बरं. दूध संघाचा पंप जाऊन बघा. खंडोबा नगरच्या तिथं कसा केलाय. खरेदी विक्री संघाचा पंप जाऊन बघा. तिकडं दूध संघाचा बघा, मार्केट कमिटीचा बघा. करायचं म्हटलं तर करता येतं, पण ते करायची राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. तिथं काम करणाऱ्याला नाही. मला विश्वस्त म्हणून निवडून दिलंय लोकांनी, 22,000 सभासदांनी. मला काम केलं पाहिजे अशा प्रकारची भावना नको मला डायरेक्टरच्या. त्यांनी तसं काम करायला नको. अरे नंतर पण लोकांनी सांगितलं पाहिजे नाही राव, ही त्यांच्या डायरेक्टर पदाच्या कारकिर्दीत खरंच भाव पण मिळाला आणि काम पण चोख झालं. ही तर आपलं तिथलं शॉपिंग सेंटर कधी पडेल सांगता येत नाही. फार बद झालंय त्याचं. इथलं झालंय की नाही. तिथं तर नक्की कुणी गाळा घेतला होता, त्यांनी पुन्हा कुणाला विकला, त्यांनी कुणाला विकला. 4-4दा ट्रान्झॅक्शन झाली त्याच्यात. म्हणजे पैसे तेच कमवता येतात. मालकी आहे आमच्या आपल्या छत्रपती कारखान्याची. काय म्हणजे कशाला मागमूसच नाहीये. मला इतकं बऱ्याचदा वाईट वाटतं की बाबा काय आपण चूक केली आणि हे असं झालं. आणि तिकडं मात्र कारखान्याचा माळेगावनी 1187 रिकव्हरी आणि गणित 11,70,000. पेमेंट आता दिले 3,132 आणि उद्याच्याला पुढं जूनच्या नंतर किंवा जुलैमध्ये खोडकी मिळणार आणि दिवाळीलाही पेमेंट मिळणार. माझ्या मते 3,500 पर्यंत पोहोचतील. अंदाज आहे 3400 ते 3,500. तीच गोष्ट राजवर्धन तुमच्या कारखान्याची 3173 आतापर्यंत दिले आणि अजून चांगल्या पद्धतीनं भाव मिळेल. कारण ॲव्हरेज साखर विक्री मी काल बघितली, चांगली आहे. म्हणजे आपण अंदाज धरला त्यापेक्षा चांगली आहे 31 मार्चची. ही परिस्थिती आहे बाबांनो. म्हणजे गुणवडी डोर्लेवाडीमध्ये दोन्ही बाजूचे सभासद आहेत तुमच्याकडं. तिकडं ऊस घातला की त्याला भाव 3400-3500, इकडं घातला की 2800. पाण्याला तेवढाच खर्च, बेण्याला तेवढाच खर्च, दाबायला बेणं तेवढाच खर्च. तरी आम्ही ते वीज बिल माफ केले म्हणून बरं 3, 5, 7.5 ते माफ केले तरी आम्हाला तिजोरीतनं 18,000 कोटी रुपये भरावे लागतात तुमचे महाराष्ट्राचे. 18,000 कोटी रुपये मी दरवर्षी देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव त्या महावितरणला भरतोय. ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं मी बरेच दिवस चर्चा करत होतो
अनेकदा चर्चा करायचो. बापूंना म्हणायचो, बापू हे काहीतरी आपल्याला दुरुस्त करावं लागेल. पण बापू होय होय म्हणायचे आणि बापू दुसऱ्यांना मोठ्या नेत्यांना भेटले की पुन्हा गाडी बिघडायची. तिच्या आईला अरे आता शेवटी हे आपलं सर्वस्व आहे रे. मी काय उद्या माझा ऊस सोमेश्वरला किंवा माळेगावला घालीन, पण लोक काय म्हणतील, जे आयला ही स्वतःचा तिकडे घालतोय आणि आम्हाला इकडे घालतोय मातीत, त्याच्यामुळं मी पण इकडे घालतोय. पण आता आपल्याला मनाचा मोठेपणा दाखवून काहींना वाईट वाटेल माझं ऐकल्यानंतर, पण तसं कठोर निर्णय घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही गोलपसाहेबांना इतकी मनापासून साथ दिली, इतक्या वयामध्ये अंतर. आता विठ्ठलराव पण इथं बसले, पोपटराव त्या बोर्डामध्ये होते, पण कुठेही आम्ही काही नाही, खेळीमेळीच्या वातावरणात मिटिंग व्हायच्या. काय बुवा यांच्या वेळेस, गोलपसाहेबांच्या वेळेस तशा पद्धतीनं इथं त्या ठिकाणी झालं नाही. एकदा माझ्या मनात आलं की बापूंना म्हणलं तुम्हीच प्रत्येक मिटिंगला जात जावा. ते काही दिवस गेले, जी बापूला काय केलं कुणाला माहिती. बापू म्हणले नको, मला त्या कारखान्यातच जायला नको. म्हणजे मी आज देखील, मी जरी तुमचा 11 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला असेल, आज माझ्यापेक्षा जास्त वेळेला फक्त शेषराव वानखेडेंनी केलाय, तरी देखील अजून कुणाला नवीन माणसाला जर एखादं चांगल्या प्रकारचं ज्ञान अर्थव्यवस्थेचं असेल तर आम्ही त्याचा सल्ला घेतो. काय म्हणणं आहे बाबा, काय केलं पाहिजे, कारण आपल्याला सगळी कुठं अक्कल आहे. माझ्यापेक्षा नवीन पिढीला चांगली अक्कल असू शकते. तसं सगळ्यांनी, आता आम्ही AI आणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, 500 कोटी रुपये यंदा तरतूद केली. त्याच्यामध्ये टनेज वाढवायचं आहे, त्याच्यामध्ये खताचं प्रमाण कमी करायचं आहे, पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे. ती टेक्नॉलॉजी आली, ती आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये यशस्वी करून दाखवली. त्याच्याबद्दल आता आमचं पुढच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आज मला माझा एक 72 शेतकरी आला, दीपक जगताप, दीपकच ना, दीपक, त्यांनी मला अंजीर आणून दिले, इतकं बेस्ट क्वालिटीचे अंजीर माझ्या बारामतीमधले, आणि तो 7.5 एकरात 1 कोटीपेक्षा जास्त पैसे कमवतो. बेस्ट क्वालिटीचे आहे. करायचं म्हणलं तर करता येतं, जिद्द पाहिजे आपल्याला. पण मी दत्तामामा अरे ते निरा डावा कालवा सोडला तर आता जूनमध्येच बंद करणार आहे. अजून आम्ही काय करायचं, कॅनॉल बंद होऊन देतोय का नाही, तरी आमचे खालचे फाटेत आमचे ऊस निवळ तरकटायला येत आहे. आणि कॅनॉलच्या वरच्या लोकांचे कांद्याच्या पातेसारखे हिरवेगार आहेत ऊस. आत्ताच आतमध्ये एंट्री करताना 10-35 फाटा सोडा, म्हणजे ही अवस्था आहे. तरी पण आम्ही काय काय कृत्या लढवतो. परवाच आमची एक मीटिंग पण झाली, त्याच्यामध्ये मुळशीचं पाणी पुण्याला आणायचं आणि आपलं कमी पडलेलं खडकवासल्याचं पाणी हे खडकवासल्याचं जास्तीचं आणायचं, ते माझ्या दौंड तालुक्याला, माझ्या इंदापूर तालुक्याला द्यायचं. आम्ही तिथं बसत नाही, सतत काही ना काही की काय केल्यानंतर माझ्या तिथल्या शेतकऱ्यांना मदत होईल, तिथं आर्थिक सुबत्ता येईल, हा प्रयत्न बाबांनो आम्ही त्या ठिकाणी करतोय. आज मात्र अशा प्रकारची ही सगळी तफावत आहे. आणि आजचा हा शेतकरी मेळावा हा अनेक अर्थाने खरं तर विशेष आहे, कारण या मेळावा त्याच्यामध्ये स्वतः मला कोणी सांगितलं किंवा बापूंनी तो बोलवलेला आहे. मीच त्यांना म्हणलं रात्री, सर्व पक्षी आहे ना, मग सर्व पक्षात अजित पवार पण येतोय, सर्व पक्षी. म्हणलं मला काय सांगायचं तुम्ही सांगतो. त्या संदर्भामध्ये आपल्याला जर नीटपणे एकोप्याने आपण पुढे गेलो तर ह्याच्यातनं बाहेर निघू शकू. मी दत्तामामा, आम्ही राज्य सरकारमध्ये देवेंद्रजी चांगल्या कामाला नाही म्हणत नाही, त्याच्यामुळं सहकार विभागाचे किंवा माझ्या एक्साईजचे, आमच्या ऊर्जा विभागाचे, आमच्या फायनान्सचे आणि आमच्या या सगळ्या डिपार्टमेंटचे संबंध येतात, NCDCचे.
हे राज्य सरकारशी संबंधित येतात. त्याच्याबद्दल तिथं काही मदत लागेल तर ती आपल्याला करावी लागेल. केंद्रात माझे आणि मोदी साहेबांचे आणि अमित शहा साहेबांचे चांगले संबंध आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं तिथंही जाऊन मी काही आपल्याकरता गरजेचं असेल तर त्यांनाही आम्ही विनंती करू, ते नाही म्हणणार नाही. त्या सगळ्या संदर्भात मागं ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या आपल्याला दुरुस्त कराव्या लागतील. त्या संदर्भामध्ये नाही हे आमचा जवळचा आहे, याला जरा दुर्लक्ष करा असं चालणार नाही. आता परवा देखील, काल का परवाचीच गोष्ट, त्या बारामतीमध्ये मला क्लिप आली कालच, परवा दिवशी कुठली, कालच. आणि ते एक दोन मोटरसायकलवर 4 जण आले आणि एका जण बसले होते असे काहीतरी CCTV कॅमेऱ्यात दिसतंय. आणि ते उतरले आणि त्यांनी काल का परवा, आणि त्यांनी जे त्याला बेदम मारल्यावर आपण मुख्य प्राण्यालाही मारताना दादा विचार करतो, ही बेल्टने असा फोडत होता त्याला, ती लोळत होता, ही लाथा घालत होते. चौघांनी पण बेदम 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 मारलं. अरे मला काही कळतच नाही, तुम्ही कायदा कसं काय हातात घेता? तुम्हाला कुणी कायदा हातात घ्यायला सांगितलं? मला ज्यावेळेस क्लिप आली त्यावेळेस मग मी डिपार्टमेंटला काय बोलायचं ते बोललो. म्हणलं आता यांना मकोकाच लावा, पण लगेच मकोका लावता येत नाही, काहीतरी 3, 4, 5 केसेस व्हाव्या लागतात. म्हणलं ही कुठली पद्धत? आणि मग रात्री मी पोलिसांना सांगितलं होतं मी आल्यावर मला ब्रीफिंग करा. ते ब्रीफिंग केलं. ते म्हणले मागं 5 वर्षापूर्वी कधीतरी भांडणं झाली होती, ती तिथं उकरलं. मग कुठली आहेत तर म्हणले लासुरण्याची. अरे म्हणलं ही लासुरण्याची येऊन बरी बारामतीला ढोपटून काढायला लागली. आम्ही आपलं जाऊ दे गप्प बसतोय तर काही चाललं. हे असं चालणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये ते गरीब आहे, तमुक आहे, ती बेल्ट कसा मारत होते, कशाचा गरीब आहे, लाथा बुक्या मारतोय गरीब आहे. कुठलं काय संचारलं होतं त्या चौघांच्या अंगात कोणाला माहिती. हे असलं चालणार नाही. आपल्याला पण फार नियमाने करावं लागेल. उद्याच्याला बोर्ड करत असताना ज्यांचे ट्रॅक्टर कारखान्यावर वाहतुकीला आहेत अशांनी फॉर्म भरू नका. तुम्हाला धंदा करायचा ना, तोडणी वाहतुकीचा धंदा करा, पण तुम्ही धंदा करणार आणि शिवाय तोडणी वाहतुकीच्या निमित्तानं पुन्हा तिथं येऊन म्हणणार. नाही म्हटलं तरी त्या चिडबॉयवर प्रेशर येतच. हे मला चांगला फळ दे, जरा लांबचा मला रस्त्याचा दे ना, तिकडं कुठं टाकलंय? होय साहेब रस्त्याचा घ्या. मग ती पुढाचं लांबनं कसं किलोमीटर दाखवायचं काय सगळी. अरे बापरे. काय तर ऊसाचं टनेज काढण्यापेक्षा ह्याच्यातनं कसं त्यांचं डोकं चालतं, तीच डोकं जरा टनेज वाढवायला घाला ना तिथं. हे असल्या गोष्टी होता कामा नये. त्यांची प्रतिमा तिथं चांगली असली पाहिजे. मागं जसं आपलं बोर्ड असायचं पूर्वीच्या काळात तशा पद्धतीनं स्वच्छ कारभार करणारं, स्वच्छ प्रतिमा असणारं, नाहीतर उगीच काहीतरी आपलं संध्याकाळ झाली याला बाबा चंद्रावर कुठल्या अधिकाऱ्याला फोन केला की जी त्याला शिव्याची वाकवली की त्या अधिकाऱ्यांनी परत फोनच उचलला नाही पाहिजे. असं नाही. अरे बाबा अलीकडे तुमचे माझे घरचे गडी देखील ऐकून घेत नाही. जरा बोलायला गेले हे हिशोब कर म्हणतो, चल किती उचलला हिशोब कर. असं आज आपली पोरं देखील ऐकत नाही. ही अवस्था आहे. त्याच्यामुळं थोडंसं हे का तुम्हाला मला सगळ्यांना कडक राहावं लागणार आहे का, तर आपल्याला हा कारखाना पुन्हा जसं मागं राजवर्धन तुला आठवत असेल सोमेश्वर कारखाना अडचणीत आपण बाहेर काढला आणि पुन्हा महाराष्ट्रात पहिल्या 5 क्रमांकावर भाव देणारे कारखाने म्हणून जे 5 कारखाने गणले जातात त्याच्यात माळेगाव सोमेश्वरची तुलना होते. रिकव्हरीचा बेस धरला तरी आता बघा माळेगावची रिकव्हरी आपल्यापेक्षा 1% जास्त आहे. तिथं 400-500 रुपये वाढले.
आणि हे तर पार सोमेश्वर आपल्यापेक्षा 1.5% जास्त आहे, म्हणजे तिथं 700 रुपये वाढले. जर आपल्या ऊसातनं साखरच 108 किलो निघणार असेल आणि तिकडच्या ऊसातनं साखर 120 किलो आणि ज्यांच्या ऊसातनं साखर सोमेश्वरच्या 125 किलो निघणार असेल तर कसं काय होणार आपलं? मग भाव का कमी निघाला? सॉरी, रिकव्हरी का कमी? तर लागण तारखेप्रमाणे ऊसच तोडले जात नाही. मी डायरेक्टर आहे, मी सांगितलं की कुणाचा खोडवा आणि दुसऱ्याचा आडसाली तसाच जळत पडलाय बोंबलाला. असं नाही ना बाबा चालत. इतकं बारीक बारीक बघावं लागतं. अहो, आपला तर सगळ्यात जास्त गाडीचा बैलगाडीचा ऊस आपल्या छत्रपती कारखान्याला जास्त आहे. उलट सगळ्यात जास्त रिकव्हरी आपली पाहिजे, कारण तोडल्यानंतर लगेच ऊस काही तासात तिथे येतोय. आणि हे दोन्ही कारखाने लांबलं लांबलं ऊस आणतात. ही अवस्था आहे. आणि आता आपलं साधारण मी प्रशांतला विचारत होतो, आपला सभासदाचा 8 लाख मेट्रिक टन ऊस आहे. आला किती? 4,20,000. बाकीचा सगळा बाहेर गेला. मग कुणी माळेगावला घातला, कुणी इतर कारखान्यांना घातला. कारण का तर गहू व्हावा, का तर खोडवा व्हावा, काय तर हरभरा व्हावा. अरे पण त्याच्यामुळं भाव कमी पडतोय. त्याचं काय? माळेगाव सोमेश्वरला बाहेर ऊस घालत नाही म्हणजे सभासद पण हा तेव्हा आता तर नवीनच काढलंय. म्हणजे इथं डायरेक्टर आणि ऊस घालणं तिकडं 3400-3500. याला ज्या डायरेक्टरनी केले त्याला जनाची नाही मनाची काहीतरी थोडीशी. तुम्ही विश्वस्त आहेत आमचे आणि तुम्ही जर असं करायला लागला आणि आम्हाला म्हणणार तुम्ही घाला इकडे ऊस आणि मी तिथं येतो आणि डायरेक्टरशी भूषवतो आणि माझा ऊस मात्र जिथं चांगला आहे तिथं घालणार. अरे पट्टे, ट्रॅक्टरचे बोगस करा. ऐका, आपल्याला मी तुम्हाला सांगतो, पुढं आपल्याला टप्प्याटप्प्याने हार्वेस्टरवर जावं लागेल. आपल्या मांजरा सहकारी साखर कारखाना 100% हार्वेस्टरवर गेला. अनेक कारखाने जायला लागले. उद्याच्याला आपल्यालाही जावं लागेल. आम्ही काय स्कीम करायची ती राज्य सरकार करू. मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या घरच्या लोकांना सांगायला आलोय की बाबांनो, केंद्र त्या ठिकाणी माझी आणि दत्तामामाची राहील, आमच्या मुख्यमंत्र्याची राहील, आमच्या बाबासाहेब पाटील सहकार मंत्र्याची राहील. तिथं आम्ही कुठं कमी पडणार नाही. पण इथं आपल्याला आता हौसे नवसे गवसे फॉर्म भरणार. मी उद्याच्याला फॉर्म भरायच्या आधी का सांगतोय की उगीच तिथं फार फॉर्म भरत बसू नका. लिमिटेड फॉर्म भरा, त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं काही फॉर्म भरा आणि जे आम्ही अंतिम यादी त्या ठिकाणी करू तेवढ्याबद्दलच आपल्याला ठेवावं लागतील. आपल्या 1 नंबर गटात 2, 2 नंबर गटात 2, 3 नंबर गटात 2, 4, 5, 6ला 3, 3, 3, ब वर्गात 1, अनुसूचित 1, महिला 2, ओबीसी 1, NT 1, असे 21 आहेत. 7 ते 15 त्याच्यामध्ये 16ला छाननी, 17ला त्याच्यामध्ये यादी लावतील. 2 वाजेपर्यंत उमेदवारी, 2-5 पर्यंत ना, फॉर्म मागं घ्यायचा. हा 2 मे तिथपर्यंत आहे. त्याच्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्या पॅनलचं एकच चिन्ह असेल. आम्ही सगळे बसू आणि त्याच्यामध्ये कुठलं जास्त करून उद्याच एक फॉर्म भरून कब्बशी घ्या. म्हणजे मी पण तिथं त्यांना सांगतो कब्बशी आम्हाला कब्बशी जरा ओळखीची असती म्हणजे प्रचाराला सोपी जाते. ओळखीची असते म्हणजे प्रचाराला सोपी जाते. आणि त्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करू. आपल्याला पुढं जात असताना राजकारण ह्याच्यात आणायचं नाही. तुम्ही विठ्ठलरावला विचारायचं बसलेत
84ला आम्ही निवडून आलो. घोलप साहेबांच्या मला वाटतं भवानी माता पॅनलच्या नेतृत्वाखाली समोरनं नानासाहेब गावडे, चोपडे भाऊ आणि यादव, बापूराव यादव हे तिघं निवडून आले 18-3-21. परंतु आम्ही नंतर फार एकोप्याने राहिलो आणि त्याच्यामध्ये कुठेही अडचण आम्ही येऊन दिली नाही आणि त्या प्रकारे आम्ही पुढे त्या ठिकाणी गेलो. परंतु आता आपल्याला फार प्रयत्नपूर्वक, नाहीतर आपला बाबा पर टन ह्याचा खर्च किती आहे कामगारांचा, अधिकाऱ्यांचा, तेही बघावं लागेल. मोलॅसेस विकताना कसं मोलॅसेस विकलं जातं, साखर विकताना कशी साखर विकली जाते, त्याच्यामध्ये कुठं गडबड होता कामा नये. कोजनच्या बद्दल पण कसं कोजन जास्तीत जास्त एक्सपोर्ट होईल, ह्या सगळ्या गोष्टी त्या चेअरमन, त्या संचालक बोर्ड, व्हाईस चेअरमनला कराव्या लागतील. त्याच्यामध्ये कुठंही वाद घालत बसू नका आणि अतिशय व्यवस्थितपणे आपण या सगळ्या गोष्टी करू. मी काय झालं बाबा, काय तिचे म्हणायला, मी करून देतो, मला जर आता लगेच सांगता येणार नाही पण मी लक्ष घालतो. सध्या जे अधिकाऱ्यांना सांगायचं तेच निवडणूक अधिकारी हे कुठे तर त्या पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. उद्यापासून वेगवेगळ्या अफवा उठतील. काय रो दादाचं बापूचं काय जुगाड जमले का काय, काही जुगाड बिगाड जमलेलं नाही. हे आपलं पूर्वजांचं वैभव आपल्याला पुन्हा पूर्वीचे दिवस आणायचे म्हणून करतोय. बाकी वैयक्तिक इंटरेस्ट काही आमचा नाही. कारखान्याच्या निवडणुकीवर आमच्या राजकीय निवडणुकीचा काही तसा अर्थार्थी संबंध नसतो. कितीतरी लोकांच्याकडे साखर कारखाने तरी निवडून आमदारकीला खासदारकीला येत नाही, ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपला धंदा बघायचा, आपल्याला आपला प्रपंच बघायचा, आपलं सगळं मुलाबाळांचं. उद्या हे छत्रपती शिक्षण संस्था बापूंच्या मनात वेगळे, ते आपण जनरल बॉडीच्या वेळेस चर्चा करू. तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये काही करणार नाही, पण तिथंही कठोर निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. त्याच्याबद्दल काही पावलं अशा अनेक ठिकाणी आपल्याला उचलावी लागतील. आणि उद्या आपण सगळे एकत्र आल्यानंतर आपलं पॅनल येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, त्याच्याबद्दल कुणाला ज्योतिषाने सांगायची गरज नाही. पण ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या करता सगळ्यांनी सहकार्य करा अशी माझी विनंती आहे. ते होणार नाही हे मलाही माहिती आहे. मी एकदा सोमेश्वरची निवडणूक बिनविरोध केली होती 2002ला. तसा आपण प्रयत्न करू. पण आता ज्यांनी अनेक वर्ष वेगवेगळी पदं भोगलेली आहेत तिथं त्यांनी जरा थांबा. आता नवीनला कुणाला तिथं संधी आपण देऊया आणि त्यांनाही काही, आणि ज्यांचे थोडेसे विचार व्यवस्थित आहेत, जे अभ्यास करून बोलतील, तिथं ऐकतील, चेअरमनला तिथं त्रास देणार नाही. त्याच्यामध्ये काही तर कामगारांच्या मध्ये पण एकाने तरी एमडीलाच काहीतरी उगारलं होतं. काय मारलं होतं? पाईप उगारला होता. आता एमडीला पाईप उगारला आणि तर त्या कामगारावर ऍक्शन घ्यायला नको. तरी काही डायरेक्टर जाऊ दे, त्याला माफ करा. अरे तुम्ही त्याला माफ केलं तर दुसरे म्हणतील ह्यानी पाईप उगारला तरी ह्याला काय, ह्याचं वाकडं झालं नाही, दुसरा लाकूड उगार आणि तिसरा कोयताच उगार. असं नसतं. कामाला लावेपर्यंत आम्ही आता अनेक ठिकाणी, मी मामा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लोक कामाला लावतो. कामाला लावेपर्यंत आम्ही, कामाला लागल्यावर त्यांनी इमारतीद्वारे कामच केलं पाहिजे. 10 ते 5 ड्युटी असेल तर तिथं ड्युटीच केली पाहिजे. त्याला तिथं सही करणं, ती सकाट्या सगळं दुनियेचं राजकारण चर्चा करत बसणार. ट्रम्पनी कशामुळं वाढवलं असेल टॅक्स? अरे तिथं काम कर ना. ट्रम्प काय केला? तुला काय सांगितलंय? काम करायला सांगितले ना. हे जे काही आहे किंवा वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दबावला घाबरतात, असं चालणार नाही. त्याच्यात सगळ्यांना म्हणजे अक्षरशः चेअरमनला तर खुर्ची टाकूनच बसावं लागेल, डायरेक्टर बोर्डाला साथ द्यावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडावं लागेल. मला खूप जणांच्या बद्दल खूप माहिती
तरी कुणाला अजून माहिती नव्हतं की मी अशी माहिती गोळा करतोय, नाहीतर इतकी माहिती आली असती, एवढं बाळग झालं असतं, सांगून दिवस पुरला नसता. अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे. काहींना बाबा आता आपल्याला मग पुढं नाही का, असं नाही. ही 5 वर्ष जाऊ द्या, पुढं अजून वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या निवडणुका असतात. 22,700 सभासद आहेत, काही थोडे सभासद नाही. त्याच्यामुळं एकंदरीतच पुढं काम करत असताना खूप अनेक प्रकारच्या अडचणीला तोंड देत देत आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय. आणि ते काम करत असताना आपल्याला 21 नावं त्या ठिकाणी निवडायची. आणि ती निवडत असताना आता बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे किंवा एकतर्फी, दोनच गोष्टी होतील, एकतर बिनविरोध किंवा एकतर्फी. मग एकतर्फी मग भरा फॉर्म, लागली तर लागली लॉटरी. ती तशी लोक लॉटरी लागायचा प्रयत्न करू. त्यामध्ये फार काही काही गावांनी एकत्र बसून चांगल्या विचारांना पण संधी द्या. तुमच्यात 2-3 नावं आली तर मग कुठलं घ्यायचं काय घ्यायचं, पण मी पुन्हा पुन्हा सांगतो त्याचा स्वतःचा धंदा पण चांगला पाहिजे. नाहीतर मी डायरेक्टर व्हायचं आणि कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, तसलं नाही. मी डायरेक्टर व्हायचं आणि त्याच्या संदर्भात माझा स्वतःचा ऊस किती निघाला, एकरी 25 टन. ज्या ह्याला गाजर गवत इकडून तिकडं काय, या कटातनं त्या कटात काय चाललंय सगळं दिसतंय. आणि कारखान्याचा डायरेक्टर काय करायचं असल्या डायरेक्टरला, ज्याचा स्वतःचा धंदा चांगला आहे, त्याला कळतं की पोटाला काय लागणार आहे, आणि त्याला कळतं की इथं भाव चांगला मिळाला तर बाकीच्या गोष्टी होणार आहेत. ज्याचा टनेजच निघत नाही ते म्हणाल काय 2500 असू नाही तर 3,500 असू, काय फरक पडतोय. ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि मी त्या संदर्भामध्ये बापूंना सांगितलं की बापू, मी अनेक वेगवेगळ्या लोकांची, मी दत्तामामाशी पण चर्चा केली, अनेकांशीच केली. दत्तामामा मी ह्याला बसलो होतो देवगिरीला परवा मंगळवारी. मी प्रशांतशी पण चर्चा केली. प्रशांत म्हणला दादा मला काही गोष्टी सांगायच्या. म्हणलं कधी सांगतोस, म्हणलं मला वेळ पाहिजे. मग त्याला खास काल पुण्याला बोलवलं. म्हणलं गाडीत काय तुला सांगायचं, तुझी हिस्ट्रीच ऐकतो म्हणलं. ते गाडीत पार त्याला पाटस रोडपर्यंत आणला आणि त्याच्याकडनं त्याचे हे का प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी, काही ना काही समस्या असू शकतात. काही जण प्रयत्न करतात परंतु त्या प्रयत्नांना यश मिळण्याच्या करता कोणतरी खो घालतं, कोणतरी अडचणी निर्माण करतं, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही, म्हणजे मी तर ह्या निर्णयापर्यंत आलो की उद्याच्याला आपल्याला ह्या कारखान्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः ठरवलेलं आहे 5 वर्षाच्या करता पृथ्वीराज बापू चाचकांनी ह्याचं नेतृत्व त्या ठिकाणी करायचं. त्याच्या संदर्भात त्यांना कुठं अडचण येईल तिथं त्यांनी मला, दत्तामामा आमच्या कानावर घालायचं. त्याच्या संदर्भात वेळ पडली तर देवेंद्र फडणवीस, कुणाही आमचे महायुतीच्या कुणाच्याही कानावर त्या ठिकाणी घालायचं. जर उद्याच्याला काम करत असताना आणखीन काय बाबा नवीन गोष्ट करायची, काही करायचं तर बाबा चर्चा, अजित पवार आम्हाला ह्या वेळ द्या, मला थोडीशी कारखान्याच्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करायची. अशा पद्धतीनं आपण जर सगळ्यांनी केलं. आणि जसं मी मगाशी सांगता राहिलं, 84ला आम्ही पॅनलमध्ये निवडून आल्यानंतर लगेचच भाऊचंद साहेबांचं इलेक्शन लागलं होतं. काय विठ्ठलराव, शंकरराव भाऊ आणि साहेब, एस काँग्रेस आणि आय काँग्रेस बहुतेक. आणि त्यावेळेस आम्ही साखर विक्रीला बसायचो. जोडे बाहेर काढले की गौरवसाहेब सांगायचे आपले जोडे बाहेर आहेत, आता राजकीय जोडे बाहेर, आता कारखान्याचंही. आणि मग आतमध्ये बसून आम्ही कारखान्याच्या बद्दलची चर्चा करायचो. ती निवडणूक आम्ही केली ना, लगेचच 6 महिन्याच्या आतच झाली होती. तशा पद्धतीनं आपल्याला ते ठिकाणी काम करावं लागणार आहे. त्याच्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे बाहेर, मी काल बापूंना पण सांगितलं, त्यांच्या तोंडावर सांगतो की हे 5 वर्षांनी तुम्हाला माळेगाव सोमेश्वरच्या बरोबरीनं येण्याच्या करता, काल तर मी त्यांना म्हटलं की इथले केस गेले, आता इथलेही केस जातील सगळे, विचारा म्हणलं की नाही. हे साधं गणित नाही. तुम्ही राजीव गांधींचं घ्या, राजीव गांधी प्राईम मिनिस्टर झाले त्यावेळेसचे त्यांचे फोटो बघा आणि शेवटच्या 5 वर्षातले फोटो बघा. हे भयानक
जिकिरीचं काम असतं, अडचणीचं काम असतं. कुठला निर्णय घेतला योग्य झाला तर सगळे बरोबर झाला, आम्हीच जबाबदारी दिली म्हणून बरोबर केलं. अयोग्य झालं काय ह्याला कळत नव्हतं का रे, ह्याला ह्याच्याकरता केलं का, म्हणजे वर म्हणतात ना चोराच्याच उलट्या बोंबा तसलं असतं. त्याच्यामुळं खूप त्याला अडचणी येत असतात. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना मिळून त्यांना आणि जे त्यांच्या सकट 21 ते सोडून 20 लोक आपण निवडू. त्या संदर्भामध्ये मी पुन्हा सांगतो, त्यांची प्रतिमा स्वच्छ पाहिजे. त्यांची जनमानसामध्ये त्यांना लोकांनी म्हणलं पाहिजे बाबा योग्य माणूस निवडला. आता ही 21ची टीम आमचा कारखाना 100% अडचणीतनं बाहेर काढतील हा विश्वास पण ते पॅनलचे उमेदवार बघितल्यानंतर लोकांना वाटला पाहिजे. ह्याच गोष्टीची चर्चा बापू आपली झाली. कारखान्याच्या मध्ये 21 लोक निवडताना सगळ्या शेतकऱ्यांना पण किंवा ही लोक योग्य आहेत आणि यांनाच दिलं पाहिजे, हे चांगलं काम करतील या प्रकारे. नाहीतर उगीच पुन्हा ते चेअरमनला यांनी पाय खेचायचे त्यांनी पाय खेचायचे भांडणं त्या चव्हाट्यावर येतात. मग बातम्या, मग ब्रेकिंग न्यूज, मग काय ते कुणी बातमी सांगितली की काय म्हणतात कसल्यामुळे बातमी सूत्र सूत्रांच्याकडनं कळलं. अरे कुठलं सूत्र, तिथं कुत्र इनान सूत्र कुठं आलंय. आणि त्याच्यामुळं आपल्याला मी खरं तुम्हाला सांगतो, आज आपल्यात पहिल्या पॅनलचं एकही जण हयात नाही ना, आता मूळ पॅनलचं एकही हयात नाही ना. पूर्वीचे जे आपलं पॅनल होतं, जे संचालक बोर्ड होतं, ते वरनं ते बघतायत, त्यांना निश्चितपणे वाईट वाटलं असेल की हे काय आम्ही जे वैभव उभं केलं ते हे दिवस बघायला उभं केलेलं नव्हतं असं ते वरनं बघून सांगत असतील. ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे. त्याकरता हे सगळं बाकीचं राजकारण, कुणी लोकसभेचं काम केलं, कुणी विधानसभेचं काम केलं, कुठल्या गावाने काय केलं, हे मी पण मनात आणणार नाही, दत्तामामा पण आणणार नाही, आम्ही कुणीच आणणार नाही, तुम्ही पण आणू नका. आपल्याला पहिल्यांदा सोमेश्वर माळेगावच्या बरोबरीनं भाव द्यायचं हे आपलं टार्गेट त्या ठिकाणी ठेवू. मी उद्याच्याला आवाहन करून कदाचित आपल्याला ठेवी गोळा करावं लागतील. त्या ठेवी गोळा करण्याच्या बद्दल पण काल आमची थोडीशी चर्चा झाली, किंवा त्याला सहकार खात्याकडनं काही परवानगी वगैरे देता येईल का, ती पण देण्याच्या बद्दलचा मी प्रयत्न करीन. मी माझ्या हातात माझ्या अखत्यारीत जे जे ते करायला माझ्यात सगळी ताकद मी पणाला लावी. मी अजिबात त्याच्यात हायगाय करणार नाही. पण तुमचे पण सहकार्य त्या संदर्भामध्ये मनापासून त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. कारण आपण सगळे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण वाटचाल करतोय आणि हा कारखाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आहे. जरी छत्रपती नाव असलं तरी त्याच्या मागचा हेतू महाराजांच्याच नावाचा आहे आणि ते विचार आपल्याला कायम प्रेरणादायी ठरणार आहेत. आणि त्याकरता त्यांच्या नावाला साजेसा भाव माझ्या 53 गावातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. साखर उद्योग आज अडचणीत नाही. आज साखरेचे भाव वर खाली होत आहेत. इथेनॉलचे दर आम्हाला वाढवून घ्यायचे. कोजनच्या बद्दल मी मागं ₹1.5 युनिटला, तुम्हाला ₹1.5 मिळाला का रे? पहिलं पीपी असल्यामुळं आपल्याला नाही, पण बाकीच्यांना मी ₹1.5 जास्त दिला. ₹6 जास्त भाव कमी होऊ नये म्हणून. मला ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या आम्ही त्या ठिकाणी करू. पण आपल्याला हा कारखाना जो यंदा लवकर गळीत हंगाम झाला तो त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या वेळेस जास्त काळ कारखाना लवकरच आमच्या दोघांचा प्रयत्न आहे. लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करायची. आमची जनाई सिरसाई ती पण आम्ही बंद पाईपलाईन बंद पूर्ण करणार, जेणेकरून ह्या वेगवेगळ्या निमित्तानं आपल्या इथलं पाण्याचं उपलब्धता कशी वाढेल आणि त्याच्यातनं माझ्या इथला 72 शेतकरी चांगल्या प्रकारचं पीक, चांगल्या प्रकारचं बेणं. मी आता परवा ह्याला गेलो होतो कोल्हापूरला, पाडेगावला नाही, कोल्हापूरला आंबोली घाटात. आंबोलीच्या तिथं आपण जमीन घेतली VSIची. तिथं जवळपास 101 व्हरायटीचं संशोधन चाललंय. आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी
हे आपल्याकडे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्याही बद्दल आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे की कुठलं तुम्हाला बेणं चांगलं दिसेल, कुठलं त्या ठिकाणी द्यायचं, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत. परंतु त्याला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे हे मला आपल्याला अतिशय स्पष्टपणे या आजच्या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे आणि त्याची नोंद माझ्या शेतकऱ्यांनी घ्यावी. आपण इतके दिवस 265 त्याच्यामध्ये 1502 15/012 7219 8005 10001 13007 15006 18/1/21 86/032 ह्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. अजून पण वेगवेगळ्या व्हरायटीचं काम चालू आहे. त्याच्याबद्दलचं संशोधनाला जे लागेल ते आम्ही सरकारमध्ये असताना देऊ किंवा संस्थेच्याकडनं देऊ. जरी VSIने केलं तर VSIचे वर्षाच्या वर्षाला VSIचं जे काही हे असतं अनुदान असतं ते पण आम्ही त्या ठिकाणी देतोय. ह्या सगळ्या गोष्टी बघा नीट ठेवले. अजून कुठली बेणं लावायचं, बेणी कुठली लावायची ते तर त्याने काय केलं माझ्या हाताला सारखं काळच लागते की बघा आपल्या कारखान्याचं काळं काळं झालंय ते दूर. मग कुणाच आहे मंडपवाल्यांनी पण काळं दिलं. पण आपल्याला ते स्वच्छ करायचंय. आणि मी खरंच सांगतो आपण जरी बापूंच्यावर जबाबदारी टाकली तर ती त्यांना इतकी सोपी नाही. त्याच्यात मध्ये तुम्हाला लगेच तुम्ही पुढच्या वर्षी अपेक्षा करू नका हा आता भाव वाढला पाहिजे. त्याला काही कळ काढावी लागेल आणि ऊस इथं घालावं लागेल. आम्ही लवकरात लवकर कसं त्याच्यातनं बाहेर पडू ह्याच्याकरता आमचं सर्वस्व पणाला लावू. त्याच्यात कुठं ऐकाय होणार नाही. आम्ही पणाला लावत असताना तुम्हाला काही तुमच्या सुपीक डोक्यातनं कल्पना सुचली तुम्ही जरूर मला सांगा, मामाला सांगा, बापूला सांगा, आणखीन कुणाला त्याच्यामध्ये बोर्डामध्ये जे येतील ते त्या ठिकाणी सांगा. त्या ठिकाणी सांगा. त्या प्रकारे आपण त्या बाबतीमध्ये करू. आणि म्हणून काल माझं बापूंचं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस मग मी विचार करत होतो की कसं काय करायचं काय नाही. तर त्यांनी ऑलरेडी आज मीटिंग बोलवलीच होती सर्व पक्षीय. मग मी म्हटलं सकाळी आपली पण एक हे काढा, व्हॉट्सॲप फिरवा की मी पण त्या मीटिंगला जाणार आहे. त्याच्यामुळं आपण पण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. तुम्ही सगळे ऐकायला आलं ही काय सांगणार आहे कुणाला माहिती. त्याच्यामुळं आता ऐकलेलं आहे. आता मला प्रतिसाद द्या, तुम्ही मला सहकार्य करा. आपण सगळी मिळून आपलं अडचणीमध्ये आलेलं हे वैभव पुन्हा आपले पूर्वीचे दिवस प्राप्त करण्याच्या करता एकमेकाला साथ देऊ. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, धन्यवाद.